मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये अनेक मोठे महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत। राज्यामध्ये शेतीसाठी एआय धोरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। यासह आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे। याशिवाय धारावी पुनर्विकास आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांच्या शिक्षणाबाबतही काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत। महसूल विभाग ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी एमआयडीसीला नाशिकमधील मौजे जांबुटके येथील 29 हेक्टर 52 आर जमीन। आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती, आर्थिक विकासाला चालना मिळणार। एमएमआरडी आणि मेमर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कामध्ये सवलत। सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा राज्यातील पहिलाच मोठा प्रकल्प। ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार। मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथे जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ। विद्यापीठाला स्वमालकीची इमारत मिळणार। हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ। लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन आणि पुनर्विकास योजनेला गती लाभणार। कृषी विभाग केंद्र सरकारच्या विंड्स प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार। यासाठी महावेध प्रकल्पाला मुदतवाढ देण्याचा निर्णय। राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठी प्रकल्प। महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाएग्री एआय धोरण 2025-2029 मंजूर। कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येणार। नगरविकास विभाग मुंबई मेट्रो मार्ग 2A, 2B आणि 7 या मेट्रो प्रकल्पांसाठी बँकांकडून घेण्यात येणाऱ्या कर्जाला मुदतवाढ। सार्वजनिक बांधकाम विभाग विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यास मान्यता। सामान्य प्रशासन विभाग आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ। हयात जोडीदाराला देखील मानधन मिळणार। उच्च व तंत्र शिक्षण विभाग अनिवासी भारतीयांच्या मुलांना, पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार। विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल। प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम 2015 मध्ये सुधारणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।